डॉक्टर दाभोळकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या खुनाप्रकरणी हायकोर्टानं सरळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच झापलंय। मुख्यमंत्री हे एका पक्षाचे नाहीत, ते महाराष्ट्राचे आहेत हे लक्षात ठेवावं आणि यात कोर्टाला लक्ष घालावं लागतंय ते चुकीचं असल्याचं मत मुंबई हायकोर्टानं नोंदवलंय। दाभोळकर पानसरेंच्या खऱ्या खुनांना पकडावं यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आणि त्या सुनावणी दरम्यान कोर्टानं कडक ताशेरे ओढले। खुन्यांना पकडण्यासाठी 35 जणांची टीम बनवली आहे, त्यात बक्षिसासाठी रक्कम 50 लाख केली अशी माहिती कोर्टाला देण्यात आली आणि त्यावेळेस तुम्ही कधी ही टीम 20 जणांवर आणाल हे सांगता येत नाही असंही कोर्टानं म्हटलं। आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांकडेच गृहमंत्रीपद आहे। माझ्या प्रतिपादन असं होतं की 2017च्या फेब्रुवारीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जे ऑर्डर पास केली होती की काही पोलीस ऑफिसरची इन्व्हॉल्वमेंट आहे की नाही याबद्दल शंका येते। 2 आरोपींना अटक करून शस्त्र जप्त करून नंतर परत सोडण्यात आलं, ते मुद्दामून सोडण्यात आलं का चूक झाली, या गोष्टी मनामध्ये संभ्रम निर्माण करतात। त्या ऑर्डरवर अंमलबजावणी करताना CBIने मुंबई पोलीसच्या एका IPS अधिकाऱ्याचा आणि काही दुसऱ्या अधिकाऱ्यांची विधान स्टेटमेंट जाबजबाब रेकॉर्ड केले, तथापि पुढे CBIने काही केलं नाही। त्यावर उच्च न्यायालयाने CBIला माझंही स्टेटमेंट रेकॉर्ड करायचे आदेश देऊन हे मॅटर 26 एप्रिलला ठेवलेलं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।